नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. मावळच्या देहू रोडमध्ये भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी यांचा अज्ञातांकडून गोळ्या झाडून शिंदेच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांचे हुकमी एक्के, भाजपचा ताकद वाढवण्याचा प्रयत्न. मंत्री लोढा यांच्या लेटर हेडचा गैरवापर, 100 कोटींचा सदनिका घोटाळा, खासदार संजय राऊत यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. रायगड जिल्ह्यात अंगणवाडीपासूनच इंग्रजीचे धडे मिळणार, रायगड जिल्हा परिषदेचा उपक्रम. दिंडोरी अपघात प्रकरणी चौकशी समितीने अहवाल प्रशासनाकडे सोपवला, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर ठपका, रस्त्याचं काम अपूर्ण. नदीजोडद्वारे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. मावळ तालुक्यातील पवनानगर परिसरात तरुणाचा जाळून खून, दुचाकीसह मृतदेह आढळल्याने खळबळ. बनावट नोटांचं सांगली कनेक्शन, कोल्हापूर मुंबईतील 6 संशयितांना सावंतवाडीत पोलीस कोठडी. पश्चिम बंगाल निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान. रिक्षा चालकांसाठी मराठी सक्ती लांबणीवर, परिवहन मंत्री सरनाईक यांची माघार, 15 ऑगस्ट पर्यंत मुदत. बीएसआरच्या विमानातून प्रवास का केला, प्रश्न उपस्थित झाल्यावर पार्थ पवारांचं स्पष्टीकरण. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची मोठी कारवाई, माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी कार्यमुक्त. अॅल्युमिनियम धातूची चोरी करणारी टोळी जेरबंद, रसायनी पोलिसांची कारवाई. मंत्रालयात दिवसभर टाकीत मेलेल्या मांजराची चर्चा, कर्मचारी अधिकाऱ्यांना पाण्याची चिंता, उकळून पाणी पिणार. विधान परिषदेसाठी भाजपाकडून 5 नावांची घोषणा, प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीची उमेदवारी. आमदार रोहित पवार यांची सीआयडी तपासावर नाराजी. महाविस्टा प्रकल्प अडचणीत, एअर इंडिया इमारत राज्य सरकारच्या ताब्यात. मालेगाव 2006च्या स्फोटांप्रकरणी 4 आरोपींना मोठा दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता. सिंधुदुर्गाच्या सह्याद्रीच्या खोऱ्यात वनमानवाचं दर्शन, दुर्मिळ स्लेंडर लॉरीज कॅमेऱ्यात कैद. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूया. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.